अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनातनं सर्वसामान्यांना नेमकं काय मिळालं? कारण आम्ही सभागृह पाहिला तर सभागृहात राजकीय चर्चा फार रंगलेल्या पाहिल्या. सरकारकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्यात का? काय वाटतं? बघा, मी पहिले तर हनी ट्रॅपच्या बद्दल बोलेल की मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये झालेल्या घटनेचं ते झालंच नाही. एक गुन्हा दाखल झाला होता नाशिकमध्ये एका ॲडिशनल कलेक्टरच्या माध्यमातून. त्या महिलेचं नाव कोण होती त्याच्याबद्दलचं वर्णन केलं नाही आणि कसं हे प्रकरण दाबता येते हा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अधिकारी आणि काही मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. मी काल पण बोललो, परवा पण बोललो की मला कोणाचं चरित्रहनन करायचं नाही, पण राज्याचे काही महत्त्वपूर्ण आणि गोपनीय कागद हे हनी ट्रॅपच्या माध्यमातून एंटी सोशल मूवमेंटकडे गेलेले आहेत आणि त्याबद्दलची माहिती आम्हाला दिली गेली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडलेली होती. मुख्यमंत्रींनी त्याला गमतीमध्ये घेतलेला विषय आहे. आम्हाला महाराष्ट्राची चिंता आहे, महाराष्ट्राच्या या सगळ्या वैभवाची चिंता आहे आणि मुंबई हे शहर हे नेहमी या शहरावर थ्रेट असते आणि अशा परिस्थितीत हा विषय गमतीमध्ये टाळून मुख्यमंत्री काय साधतात मला माहिती नाही. सगळं ऑल इज वेल अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्री मांडत असतील तर ही गंभीर बाब आहे. आजच्या अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये काही गोष्टी या महाराष्ट्राच्या जनतेला मिळतील असं आम्हाला वाटलं. मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं भाषण केलं असं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेलं आहे. आम्ही 5 वर्षानंतर 15 वर्षानंतर जे काही दिव्य स्वप्न दाखवता येईल, जे मोदीजी दाखवतात देशाच्या जनतेला, तरुणांना दाखवतात, शेतकऱ्यांना दाखवतात, उद्योजकांना दाखवतात, त्याच पद्धतीचं त्याच धर्तीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आज उत्तरामध्ये त्या पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. आता हे दिव्य स्वप्नाची जरूरत नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये आपण 24 तास विद्युत देण्याचं निवडणुकीच्या पहिले सांगितलेलं होतं. आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये साधी विद्युत मिळायला तयार नाही. सौर ऊर्जाचं स्वप्न दाखवतात, ते सुद्धा उडून चाललेलं आहे आणि म्हणून तुम्ही शेतकऱ्यांच्याही बाजूनं नाही, बेरोजगारांच्या बाजूनं नाही, महागाई कमी करण्याच्या बद्दलची कुठली भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली नाही आणि म्हणून हे अधिवेशन सरकारने आपल्या अपयशाला लपवण्यामध्ये हे घातलेलं आहे. अशा पद्धतीचं या अधिवेशनाचं वर्णन आपल्याला करता येईल. शेतकऱ्यांचे मुद्दे फार महत्त्वाचे होते. शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी मागणी केली. मात्र दुसऱ्या प्रकारचं मागणी बघा, आता निवेदन कृषी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर सादर केलं विधानसभेत. ते म्हणतात की कर्जमाफीसाठी आता आम्ही कमिटी बनवणार. मग तुमच्या जाहीरनाम्यामध्ये लिहायला पाहिजे होतं की आमचं सरकार आलं मग आम्ही कमिटी बनवू, कमिटीचा अहवाल आल्यानंतर आम्ही तुमचं कर्ज माफ करू असं लिहायला पाहिजे होतं. शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करू आमचं सरकार आल्यानंतर हेच देवेंद्र फडणवीस, हेच एकनाथ शिंदे, हेच अजित पवार सांगत फिरत होते. मग आता कमिटी बनवण्याची गरज काय? शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं पाप हे सरकार करते आहे आणि म्हणून हे कोणाचंच नाही, हे फक्त सत्तेचा मलिंदा खाण्यासाठी हे सरकार या ठिकाणी त्रिकुटांचं या ठिकाणी आलेलं आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. सर, नानाभाऊ देवेंद्र फडणवीस म्हणतात की कालपासून हनी ट्रॅप म्हणत आहे. नानाभाऊ बॉम्ब घेऊन आले पण तो आमच्यापर्यंत आला नाही. ना हनी ना ट्रॅप, सगळे एकमेकांकडे पाहून राहिले. कुठल्याही हनी ट्रॅपची घटना नाही, पुरावे नाही, तक्रार नाही. देवेंद्र फडणवीसाचं हेच वाक्य महाराष्ट्राच्या जी काही प्रतिमा मलिन झालेली आहे तिला लपवण्याचं काम देवेंद्र फडणवीस करताना पाहत होतो. तेरी बी चूप मेरी बी चूप, हे देवेंद्र फडणवीसाची ती लाईन आहे. मी सातत्यानं म्हणतो आहे की मला कोणाचं चरित्रहरण करायचं नाही, पण वेळ आली तर ते पण आम्ही करू असं त्यांची इच्छा असेल तर. पण माझा मुद्दा एक आहे याच्यामधला की महाराष्ट्रातले गोपनीय कागदपत्र ज्या हनी ट्रॅपच्या माध्यमातून गेलेल्या आहेत, जे महाराष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण झालेला आहे, त्याच्यावर एकही शब्द ते बोलले नाहीत. याचाच अर्थ आपण समजलं पाहिजे. तेरी बी चूप मेरी बी चूप आणि कसंही आपण राज्य
चालवू आणि बर्बाद करू याच्यावर ते देवेंद्र फडणवीसाचं वाक्याचा अर्थ नाही, निघतो. पण ते म्हणतात की एका हॉटेलच्या मालकाचा जो उल्लेख केला आहे तो काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष त्यांनी निवडणूक अहो, आज आमच्या पक्षात नाही आहे. आमच्या पक्षातले अनेक आमदार, खासदार, मंत्रिमंडळात आमचे गेलेले लोक, म्हणजे उद्या यांनी काही बदमाशी केली, जे त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांचे आमदार आहेत, ते काँग्रेसचे आहे म्हणून दाखवतील का देवेंद्र फडणवीस? तो जो सदर हॉटेलचा मालक आहे तो गेले 25 वर्ष राजकीय पटलावर आहे. जेव्हा काँग्रेसची चलती होती तेव्हा तो काँग्रेसमध्ये होता. आता भाजप आता तो कुठे आहे? आणि आता रिसॉर्ट जे चर्चेला जात आहे ते रिसॉर्ट त्यांनी कोणाच्या राज्य व्यवस्थेमध्ये मांडलंय? ही चर्चा जी कॅमेऱ्याची ह्याची त्याची ही जी निघते हे सगळं कोणाच्या राज्य असताना झालं? तेव्हा तो काँग्रेसमध्ये होता पण आता ते पाप तुम्ही घेतले डोक्यावरती. नाना, ते दुसरा एक नाना- महत्त्वाचा प्रश्न ते आहे की देवेंद्र अनिल फडणवीस परबांनी आज म्हणतात की गंभीर तुम्ही आरोप पुरावे केले की द्या. राज्यमंत्री योगेश कदम यांच्याच आईच्या नावावर असलेल्या हॉटेलमध्ये 12 महिलांवरती कारवाई झाली होती. कसं पाहता या एकूणच विधानांकडे आज अनिल परबांनी सभागृहात ते वक्तव्य केलं? बघा, ह्या सरकारमध्ये आणि विशेष करून मंत्रिमंडळामध्ये हे सत्तेसाठी एकत्रित आलेली लोक आहेत. वैचारिक कुठली व्यवस्था यांची नाही. म्हणजे मला आता आठवतं आणि ते वारंवार आम्ही सांगू, मी असेल की जितेंद्र आव्हाड, चक्की पिसिंग 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 असं कोणाच्याबद्दल बोलले होते देवेंद्र फडणवीस? अजित पवाराबद्दल. आम्ही कधीही मांडीला मांडी लावून बसणार नाही, मी लग्न पण करणार नाही. काय झालं मग आता? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की या सरकारमध्ये एक राज्य लुटणारी व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि मग अवैध धंदे जे काही महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत त्याच्यात राज्य सरकारच्या आशीर्वादानेही चाललेले आहेत. त्याच्यातले राज्यकर्ते सुद्धा समाविष्ट आहेत. आणि म्हणून जो अनिल परबनी जो मुद्दा उपस्थित केला होता ती वस्तुस्थिती आहे. सर, सीएम फडणवीस ने चुनावी वादे किए हो. भाजपला मोदींची गरज आहे, मोदींना भाजपाची गरज नाही. मोदी नसते तर दीडशे सीट पण आले नसते. भाजपमध्ये आणि संघामध्ये चाललेला वाद हा आपल्याला आता सर्वश्रुत झालेला आहे. त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा नेमला जात नाही आहे. जगातला सगळ्यात मोठा पक्ष आणि त्याच पक्षातल्या राष्ट्रीय अध्यक्षाची कहाणी चाललेली आहे. त्याच्यामुळे हा जो काही महामंडल विश्वगुरूंनी निर्माण केलेला आहे खोटं बोलून, तो केव्हा तो फुगा फुटेल याची गॅरंटी नाही. आणि म्हणून निशिकांत दुबेने जे वाक्य बोलले त्याची आता सुरुवात तर झालेली आहे, त्याचा धुवा उडायला लागलेला, आता आग पेटायला लागलेली आहे असं ते आपल्याला पाहायला मिळतं. नशीब निशिकांत दुबे असं नाही म्हणाले की देशाला मोदींची गरज आहे, मोदींना देशाची गरज नाही. सर, जमीर शेख प्रकरणामध्ये नजीब मुल्ला यांची मी हिंदीचं करून टाकलं. नाही, नाही, एक मी हिंदीचं- चौकशीची मागणी करण्यात आली होती. आव्हाड साहेब तुमच्याकडूनही करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका दाखवली. फेर चौकशी होणार आहे, काय म्हणतात? मुख्यमंत्र्यांनी फेर चौकशी जमीन शेख हत्या प्रकरणात केलेली आहे. मी पुढेही मागणी केली आहे की 3-4 अधिकाऱ्यांची टीम बनवा हे तो मानव आणि ज्या अधिकाऱ्याची जाणून बुजून बदली करण्यात आली होती, कारण का त्यांनी खोलवर जाऊन चौकशी केली होती, म्हणून त्याला त्या टीममध्ये समाविष्ट करा अशी मी मागणी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यालाही सकारात्मक उत्तर दिलं आहे. एक अजून मी तुम्हाला सांगतो की या सरकारमधला भ्रष्टाचार, आता तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेत मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीचाच एक जाहीरनामा देऊन टाकलेला आहे. तो राजकीय भाषण त्यांनी केलेलं आहे. त्यांना आम्ही अनेकदा सांगतो आहे की मुंबईचे जे 5 टोल आहेत आणि मुंबईच्या मुलांची देखरेख करण्यासाठी ज्या कंपनीला या लोकांनी काम दिलेलं होतं ती कंपनी आता ब्लॅकलिस्टेड झालेली आहे. त्यांना जे मुदतवाढ करून दिलेली आहे ते कुठल्याही कॅबिनेटमध्ये, म्हणजे विशेष करून फायनान्स आणि मुख्य सचिव यांच्या माध्यमातून ती फाईल न जाता जो गायकवाड, अनिल गायकवाड, रस्ते विकास महामंडळाचे MD,
आणि आमच्या बांधकाम विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकरच्या माध्यमातून डायरेक्ट ते प्रस्ताव मंत्रिमंडळात पाठवून त्याला पुन्हा मुदतवाढ करून देण्याचं काम झालं. ही जी EMEP कंपनी आहे हा काय सरकारचा जावई आहे? मुंबईकराला लुटायसाठी ह्या कंपनीला काम दिलेलं आहे नियमबाह्य. त्यांनी ऑलरेडी 6,000 कोटीच्या वर राज्याच्या म्हणजे विशेष करून मुंबईकराचे पैसे लुटलेले आहेत आणि त्यालाच पुन्हा काम देण्याचं काम यांनी केलेलं आहे. हे भ्रष्टाचारामध्ये गुरबडलेली ही कंपनी आणि हे सरकार यांचं हे सगळ्यात मोठं उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. मैं आपको आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने